झाली मीटिंग? हो झाली आणि डिटेल्सही मेल करून झाले. बोल, काय बोलायचं होतं तुला? नाही, मला राधिका वहिनी आणि त्यांच्या घरच्यांबद्दल बोलायचं होतं. आता काय झालं? नाही, मगाशी मी बाहेरून येत होतो तर नानी आणि राधिका वहिनींच्या सासूबाई एकमेकांशी नीट बोलल्या नाही. अरे बापरे, सगळंच कठीण होऊन बसलंय. हा नाही, पण हा विषय आपल्यापर्यंत घरापर्यंत राहिला तर ठीक आहे. उगाच बाहेर कळाला तर सोसायटीत चर्चा नको. पण इतर लोकांची पर्वा आपण का करायची? नाही म्हणजे तुझं म्हणणं योग्य आहे, तरी सुद्धा गुरुनाथचे आई वडील त्यांच्या मतावर ठाम आहे आणि नाना नानी त्यांच्या मतावर. कोणाला समजवायचं? आणि अर्थात आपण कितीही चर्चा केली तरी हा तिढा सुटायचा तेव्हाच सुटणार. यावर वेळ हेच औषध आहे. खरंय तुझं, पण तरी सुद्धा सगळ्यांचे गैरसमज दूर करण्याचे आपले प्रयत्न आपण चालू ठेवायलाच हवे. राधिका एकटी बिचारी काय काय करेल? सगळेच तिच्या जवळचे, कोणाला काय बोलणार? तर मी खरंच सांगतोय, शनाया असलं काहीतरी करणार आहे मला माहितीच नव्हतं. तिने माझ्या तोंडात जेव्हा पेढा भरवला ना तेव्हा मला पण शॉक बसला. शॉक कसला रे शॉक? तुला तर मनात आनंदाने लाडू फुटत असतील, आपलं खरंच शनायाशी लग्न होत आहे म्हणून, नाही का? असं वाटलं खरं मला. हा? नाही नाही, सॉरी. हाय गॅरी. हा काय करतोय ते? सरांनाच विचार मी काय करतोय. तिने हे बघ, गॅरी हा काय करतोय ते? शनाया उगीच फालतू प्रश्न विचारू नकोस, मुद्द्याकडे ये. मला सांग, ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर असं जाहीरपणे सांगायची काय गरज होती की आम्ही दोघं लग्न करतोय म्हणून? त्याने काय होतंय? एक्झॅक्टली, त्याने काय होतंय? हा, काय होतंय? तुला काय फरक पडतो रे? बाकीचे पाहिले ना कसे हसत होते माझ्याकडे बघून. तो आनंद मला म्हणत होता, सर कॉंग्रॅच्युलेट करा, पेढे काय भरवतायत. काय त्यांचे सर्केस्टिक टोमणे मला कळत नाहीत का? गॅरी तू का उगाच टेन्शन घेतोयस? बरंच झालंय ना, आता कोणाला आपला डाऊटच येणार नाही आणि आपला अफेअर आहे याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. तो सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह नाही का? हो ना? आता बोल ना हो हो. हो बरोबर आहे सर तिचं. अरे बरोबर आहे, काय बरोबर आहे? हा, हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा खोटं बोललं ना की 50 वेळा पुढे खोटं बोलावं लागतं. तू हसतोयस काय? तुला कळतंय का कशी उत्तर देणार आहात तुम्ही? हा, आज लग्नाचं बोललात, उद्या लोक विचारतील एंगेजमेंट कधी, त्याची तारीख सांगा, लग्नाची तारीख सांगा. काय उत्तर देणार आहात तुम्ही? खरंच लग्न करणार आहेस का याच्याशी? आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. नाही, तुला नसेलच रे प्रॉब्लेम, पण सिरियस एक लक्षात ठेवा, तुझ्यामुळे मला काही प्रॉब्लेम झाला ना तर तुझ्या करिअरला फार मोठा प्रॉब्लेम होईल ना, याची मी काळजी घेईन. ओके सर मी गंमत करतोय सर. ते तुम्हाला ही गंमतच वाटते. तिथे ती राधिका सिरियस होते, त्याचं काय? ती तर अक्षता घेऊनच मागे लागली तुम्हा दोघांच्या, लग्न लावते म्हणून. तिला कसं थांबवायचं मला काही कळतच नाही. गॅरी तू उगाच टेन्शन घेतोयस त्या गुड फॉर नथिंगचं. गुड फॉर नथिंग नाही राहिली आता ती. शनाया, मी तुला तेच सांगतो की आता स्मार्ट झालीये ती ना, खरंच तुम्हाला दोघांचं लग्न लावून मोकळी होईल. तिला वेळेस थांबवलं पाहिजे. मला काहीच कळत नाही काय करावं यार. घ्या. ती काऊन कॉफी करून आणली? मी केली असती ना. आज मला तुला कॉफी द्यायची. अर्थात तुझ्या इतकी छान जमली नाहीये, पण तरी अगं कधीतरी असं आयतं मिळालं तर खूप बरं वाटतं ग. थँक्यू. छान झालीये कॉफी. बरं, दुकान कसं चाललंय? दुकान चांगलं चाललंय. मुख्य म्हणजे बायका सगळ्या मेहनती आहेत, मस्त काम करतात. मुख्य म्हणजे त्यांच्यावरती दुकान सोडून जाता येतं. होतंय, हळूहळू मार्गी लागते सगळं. होईल होईल. बरं, ती शेजारची बाई फार त्रास नाही ना देत? चालूच आहे. तू काळजी करू नको, तिला बरोबर उत्तर देते मी.
हे असे लोक ना मुद्दाम त्रास देतात आणि तू ऐकून का घेतेस? सुनावत का नाहीस तिला? रेवती अगं फार करायला लागली ना तर चांगली सुनावणार आहे तिला मी. रेवती, आज मी नानाजींना फोन केला होता. मग काय झालं? काही नाही. ते म्हणाले का तुझ्या सासू सासऱ्यांना आवडणार नाही, तेव्हा तू फोन नाही केला तर. तुला त्रास होऊ नये म्हणून ते असं बोलले असतील, हो ना? राधिका, विषय निघालाय म्हणून सांगते. दुपारी सुबोध आला होता. त्याला नानी आणि आई खाली भेटल्या होत्या. मग ओव्हरऑल त्यांच्या मनात अजूनही राग आहे असंच जाणवतंय. हो ग, आणि ना आता खूपच राग आला. त्यात नानाजींनी यांच्यावरती हात उगारला. हे असं काहीच करणार नाही अशी खात्री नाही ना. आणि नानाजी आणि महाजनी काका हे दोघे जण मुद्दाम हे सगळं करून राहिले असं वाटून राहिलं त्यांना. रेवती, अगं मी आईना खूप समजवायचा प्रयत्न केला, पण ते आता काही ऐकूनच नाही राहिले. काय करू रेवती, मला तर काही समजून नाही राहिलं. यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे ना. तूच मार्ग काढू शकतेस यात. राधिका, अगं ही सगळी माणसं तुझ्या जवळची आहेत. सगळेजण प्रेम करतात तुझ्यावर. आता आपल्यात जेव्हा भांडण झालं होतं तेव्हा तूच समजावलंस ना मला. तसंच प्रेमाने समजावू सगळ्यांना, ऐकतील सगळे. हो रे, खरंच काहीतरी केलं पाहिजे. काही झालं तरी दोन्ही घरं पुन्हा एकत्र आली पाहिजे. रेवती, तू करशील ना मला मदत? तू फक्त सांग काय करायचंय. तुझ्यासारखी मैत्रीण आहे म्हणून सगळं माझं नीट चाललंय. नाही तर काय केलं असतं मी कुणास ठाऊक. राधिका, ही सगळी माणसं तू प्रेमाने जोडलीस आणि ह्याही वेळी तू तेच करशील. दोन्ही घरं एकत्र येतील बघ. तुला तुला काय सुचणार आहे म्हणा. सर, आयडिया काय? आपण काय करूयात, बहिणींना असं सांगूयात की माझी आई लग्नासाठी तयार झालीये. हा, मग अशाने काय होईल, बहिणींना हे पटेल की आमचं खरंच अफेअर आहे आणि आम्हाला एकमेकांशी लग्न करायचंय, पण काही कारणांमुळे आत्ता लग्न होऊ शकत नाही. अशाने काय होईल, काही दिवसांसाठी बहिणी शांत बसतील आणि शनायाला त्रास पण देणार नाहीत. हा, व्हेरी गुड श्रेयस, असंच कर. हा. असंच्या असं उद्या राधिकाला सांग, म्हणजे तिचा तगादा तरी मिटेल रे. हो चालेल. पण या सगळ्यात जर का तिने मला त्रास दिला तर मी बोलणार तिला. शनाया, आता तू नको ना वाढूच विषय. हा, आम्ही इथपर्यंत आणलंय कसं बस. आता प्लीज त्याला उगीच वाढवू नको. मला ना आता घरी जायचीच भीती वाटायला लागली. काय होणार आहे कोणाच ठाऊक.